नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बरेच दिवस व्हिडिओ टाकले नव्हते कारण मी गावी गेली होती. मी माझ्या माहेरी गेली होती. माझं माहेर आहे देवगड दाभोळे गावामध्ये. तर खूप वर्षांनी मी सड्यावर गेली होती. मी आणि माझी बहीण, तिची मुलं, माझी मुलगी अशी आम्ही सगळी मिळून काजू काढायला सड्यावर गेलो होतो. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कशी मजा मस्ती केली आहे ती. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तसं बघितलं तर काजू हा मार्च एप्रिल महिन्यामध्येच होतो, पण आम्ही मे महिन्यात गेलो तर काजू कुठे कुठे झाडावर होते. तर ते माझी बहीण काठीने काढत होती. तर ती काढता काढता तिच्या मुलीचे जे शब्द होते ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला हसायलाच येईल. तुवाडी सर. पण हे कोकणी शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं. तर अशी आम्ही मस्तपैकी काजू काढले. तिचा मुलगा झाडावर चढला होता, त्याने ते फांद्या हलवून काजू कुठे कुठे होते ते पडले. नंतर आम्ही खालचे काजू गोळा केले. खाली पडलेल्या काजू तर बरेच होते. तर काजू आम्ही गोळा करून ठेवले होते, ते सगळे आम्ही पिशवीत भरून घेतो, मी आणि माझी बहीण. आणि बाजूलाच एक फणसाचं झाड होतं, तर त्या फणसाचे पण आम्ही 2 फणस काढून घेतले. काढून म्हणजे काय, आम्ही ते चोरूनच घेतले. कोकणात असं होतं की फणसाचं झाड कोणाचंही असू दे, कोणीही फणस काढून घेऊन जातं. इथे तर मुलाने तर गंमतच केली. आम्ही फणसाचा ढीग येत होता म्हणून मी माती टाकत होती, तर त्या मुलाने तर सरळ लग्नच लावून टाकलं फणसाचं. अशी मस्त आम्ही गंमत केली. इथे तर माझी बहीण तर भारीच गंमत करत होती. हे बघा, तुम्हाला ती काजू दाखवते, बोंडू दाखवते आणि पाहिजे असेल तर सांगा अशी बोलते. हे काजू चला घरी जातो. तर अशी आम्ही मजा मस्ती करत 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 घरी गेलो आणि छान वाटलं गावी जाऊन. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.